तारुण्याच्या ओघवतीचं बालपण तळपत्या तारुण्यात आले. मार्गक्रम मार्गापेक्षा स्मरणातच अधिक राहिले. मार्गक्रम मार्गापेक्षा स्मरणातच अधिक राहिले. बाळांनो ही तक्रार नाही तुमच्याबद्दल. बाळांनो ही तक्रार नाही तुमच्याबद्दल. खंत तर नाहीच नाही. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया साठवलाय म्हणा. तरी पण हे घडणारच होते. तरी पण हे घडणारच होते. आज नाही तर उद्या निरोपाचा क्षण येणारच होते. आज नाही तर उद्या निरोपाचे क्षण येणारच होते. राष्ट्रमातेच्या आश्रयाला आलेले फुलपाखरू उडणारच होते. कधी गोड तर कधी कडू, कधी सुगंधी तर कधी दुर्गंधी. अनुभवाचा अमृत कलश घेऊन हे जाणारच होते. अहो कोण म्हणतं 144 वर्षानंतर महाकुंभ येतो. अहो कोण म्हणतं 144 वर्षानंतर महाकुंभ येतो. तो तर मी दरवर्षी अनुभवतो या शाळेच्या निरोप समारंभात. तो तर मी दरवर्षी अनुभवतो या शाळेच्या निरोप समारंभात. बाळांनो हा ज्ञानाचा महासागर आहे. बाळांनो आज तर तुम्ही आहात हे ज्ञानाचा महासागर आहे. या महासागरातले ज्ञानाचे कण जेवढे जमतील तेवढे साठवून घ्या आणि इहलोकीचा. जेवढे जमतील तेवढे साठवून घ्या आणि इहलोकीचा. पण जाताना माझा एक मूलमंत्र घेऊन जा. जेवढे जमतील तेवढे ज्ञानाचे सट साठवून घ्या इहलोकीचा. जाताना मात्र माझा एक मूलमंत्र घेऊन जा. मन समुद्रासारखं विशाल ठेवा, आपोआप नद्या येऊन तुम्हाला भेटतील. मन समुद्र एवढं विशाल ठेवा, आपोआप नद्या येऊन तुम्हाला भेटतील. द्वेष नको, मत्सर नको, तिरस्कार तर मनात नकोच नको. सत्व आणि सत्याचा विचार रुजवायला शिका. आकाशा एवढं यश तुमच्या पदरात पडेल. आकाशा एवढं यश तुमच्या पदरात पडेल. बाळांनो हे यश असंच मिळत नाही बरं का. कारण यशाकडे जाताना तुमच्या अवतीभोवती नाना परीचे लोक राहणार आहेत. तुमच्या अवतीभोवती नाना परीचे लोक राहणार आहेत. काही लोक तुम्हाला सकारात्मक भेटणार आहेत, काही लोक तुम्हाला नकारात्मक भेटणार आहेत. काही लोक तुमचं हित जपणार आहेत, काही लोक तुमचा द्वेष करणार आहेत, काही तुमच्यासाठी झिजणार आहेत, तर काही तुम्हाला झिजवणार आहेत. ओळखायला शिका, ओळखायला शिका आणि आपलं ध्येय गाठायला शिका. ध्येयापासून मात्र विचलित होऊ नका. एक कथा सांगतो छान सुंदर, तुमच्यासाठी खास निवड. एका गावात जत्रा असते. छोटस गाव आहे, लहान गाव आहे. जर कथा जुनी आहे त्यामुळे लक्ष छान द्या. एका गावात जत्रा असते आणि त्या जत्रेमध्ये देवीला बळी म्हणून बोकड कापला जातो. तुमचा बोकड होते म्हणत. जत्रेमध्ये देवीला बोकड कापला जातो. पण त्या गावाचा एक नियम असतो की हा बोकड 6 महिने आधीच गावात येतो. बोकडाला बांधून ठेवत नाही, गावाचा नियम आहे. मोकळं ठेवतात, स्वातंत्र्य ठेवतात. कोणाच्याही शेतात जाऊन खाऊ द्या, कोणीच काही म्हणत नाही. कोणाच्याही विहिरीवर पाणी पिऊ द्या, काहीही म्हणत नाही. उलट लोकांची इच्छा असते, अपेक्षा असते की माझ्या शेतात येऊन चरावं, माझ्या विहिरीला येऊन पाणी प्यावं, पुण्य लागतं. ही संकल्पना त्या गावाची होती. पाहता पाहता ते लहान बोकड हळूहळू मोठं होत गेलं. तशी तशी जत्रा जवळ येते. जत्रेच्या संयोजकांनी ठरवलं होतं 1 वाजता बोकड कापायचं. बोकड मोकळा आहे, बांधलेला नाही, बांधत पण नाही त्याला. 12 वाजता संयोजकांनी बोकड शोधायला सुरुवात केली. जत्रेच्या दिवशी कापण्यासाठी बोकड भेटेना. बोकड गायब. गाव लहान नाही, मोठं नाही, 50 लोकांचं गाव आहे. अख्खं गाव शोधायला बोकडाला, बोकड भेटेना. एवढं ते काठी टेकवत 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 एक म्हातारा आला. तो गावकऱ्यांना अचंबित पाहून म्हणाला, बाळांनो काय झालं? गावकरी म्हणले, काका बोकड पाहिलंय का? बळीची वेळ होईल 1 वाजता. काका म्हणले, बोकड ना आता माळावर जाताना मी पाहिला, पण तुम्ही जाऊ नका. कारण माळाच्या पायथ्याशी एक गुफा आहे, ज्या गुफेत आजपर्यंत कोणी गेलं नाही. पूर्वजांनी सांगून ठेवलं होतं या गुफेकडे जायचं सुद्धा नाही, अपशकुन होतो. आणि बोकड मात्र त्या गुफेकडे गेला. हे कळतात जत्रेचे संयोजक ते तरुण होते, ते धावत सुटले. त्यांच्या मागे अख्खी जत्रा पळत सुटली बोकड शोधायला. बोकड आत आहे या संकल्पनेने संयोजकांनी घोषणा केली, जो कोणी आज जाऊन बोकड घेऊन येईल त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल. गावातले सगळे वयस्कर व्यक्ती हातापाया पडते. बाळांनो जाऊ नका रे, तुमच्या पाया पडतोय, अपशकुन आहे हे, असं करू नका रे. आजपर्यंत या गुफेत गेला आम्ही कधी कोणाला पाहिलं नाही, आणि जर चुकून कुणी गेला असेल तर वापस आलेलंही आम्ही पाहिलं नाही. या गुफेमध्ये भूताटकी असतात म्हणा. ही गुफा खराब आहे, अपशकुन आहे. या गुफेमध्ये काही खरं नाही. कारण एक काळ होता, भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी आपल्या गावात महापूर आला होता. लहान लहान लेकरांनी म्हातारी या गुफेत जाऊन बसली. ती पुन्हा परत आली नाही रे बाळांनो. नका जाऊ रे या गुफेत.
पण तरुण रक्ताचे पंचकोशीतले आलेले तरुण त्या गावामधले पुढे तयार झाले आणि म्हणाले आम्ही जातून त्या बोकडाला घेऊन येतो. 5 तरुण 5 स्पर्धक पुढे आले. नियम ठरला, एक स्पर्धकाच्या हातात मशाल द्यायची आणि पाठवायचं. 5 मिनिटांनी दुसऱ्याला पाठवायचं, 5 मिनिटांनी तिसऱ्याला पाठवायचं, असे 5 जण जाणार. गावातले सगळे वयस्कर मंडळी या ठिकाणी विनंती करते, असं करू नका, असं कधी झालं नाही, असं कधी होणार नाही. आता तुम्ही असं अपशकुन करू नका, मग उगीच कुणाचा जीव घेऊ नका. एका बोकडासाठी नाही तर नाही, बळी नाही तर नाही. कदाचित देवीच्या मनात नसेल, देवीला या ठिकाणी बोकड आवडत नसेल, नको या ठिकाणी, नका त्या ठिकाणी पाठवू, कोणाचा जीव जाईल, नका बाळून जाऊ. तरी पण तरुण रक्ताचे ते मुलं हातात मशाली घेऊन पेटल्या आणि पहिला स्पर्धकात निघून गेला. दुसरा स्पर्धकाला पुन्हा वयस्कर माणसून लागली, अरे नका रे बाळांनो, जाऊ नका, अपशकुन घडू शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो. आणि आई वडिलांची तरी या ठिकाणी काळजी घ्या. आत भूत आहे, काही सांगता येत नाही, मदत काय, गेला माणूस वाचत नाही, जाऊ नका. तोही निघून गेला. 5वा मशाल घेऊन गावातली मंडळी म्हणते, वय होतं, अरे तुझं लग्न आता झाले, नेमकं झाले, तुझ्या बायकोच्या हातात आणखी हळकुंड निघाला नाही, नको रे जाऊ. दोघांनी जोडीनं देवीच्या दर्शनाला आलात आणि हे काय अपशकुन करून बसतोस, बोकडासाठी हात का जातोस, गेली ती चौघ येतील येऊ, तू का जातोस, तू काय शर्यतीत भाग घेतो, तू हो बाई. आणि त्याचं मन बिघडलं. त्याला वाटलं खरंच मी गेल्यावर माझ्या बायकोचं काय होईल. आणखीन अंगावरची हळदी नीट निघाली नाही. त्याने लागलीच मशाल बुजवली, स्पर्धेतून बाजूला गेला. चौघं मात्र आत गेले. लक्षात नीट द्यावा. जो 4थ्या क्रमांकाचा स्पर्धक होता तो मनात भीती घेऊनच आत गेला. तावराबावर होऊन त्या गुफेमध्ये इकडे तिकडे मशालीने पाहत होता. एवढ्यात त्याला टिमटिमणारे काही डोळे दिसले. भीतीवर बसणारे, आजूबाजूला पायथ्याशी डोळे दिसले, चमकू लागले. आणि त्याला आठवलं की पायथ्याशी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की गावात मध्ये महापूर आला होता, लहान लेकर आणि म्हातारी आत गेली, तेव्हापासून आज आलीच नाही. भारत स्वातंत्र्यपूर्वच्या काळातली गोष्ट आहे, ती भूतवून तर बसली नाहीत ना. आणि त्याचे पाय लटपडायला लागले. तो थोडा वेळ घामाघूम झाला. हातातली मशाल त्याची हलू लागली आणि कधी हातातून पडली हे त्याला कळाली नाही. जागच्या जागी ती विजली आणि तो पळत बाहेर सुटला. 4थाही स्पर्धक बाहेर पडला. आता 3 आहे. तिसरा स्पर्धक आज जातोय, हिमतीने जातोय या ठिकाणी. पण झालं काय, बाहेर असणाऱ्या लोकांनी आतल्या लोकांना हिंमत यावी म्हणून बाहेरून ढोल वाजवायला सुरुवात केली जोर जोरात, जेणेकरून त्यांना वाटावं की आम्ही बाहेर आहोत, सुरक्षित आहोत, तुला तुम्ही काळजी करू नका, आम्ही बाहेर तुमच्यासाठी थांबलो म्हणून ढोल वाजवायला सुरुवात केली. ढोलचा आवाज त्या गुफेत गेला आणि प्रावलंबित होऊन तो परत येताना वटवाघळांच्या कानावर गेला आणि एकदाच वटवाघळ त्या गुफेतून बाहेर उडायला लागले. आणि तिसरा स्पर्धक त्या वटवाघळांना पाहून की माझ्या अंगावर येतात की काय, मी मरतो की काय म्हणून तोही आपली मशाल फेकून दिली आणि तोही पळत बाहेर सुटला. तिसराही स्पर्धक बाहेर गेला. आज 2 आहे. दुसरा स्पर्धक मात्र हिमतीने जात होता, मशाल हातात ठेवून जात होता. पुढचा स्पर्धक त्याला दिसत नव्हता. त्याने मागे वळून पाहिलं, कोणीच नव्हतं. जिकडं बघावं तिकडं अंधार पसरला होता. तो मात्र लटपटला, मला जर काही झालं तर कोण वाचवल या भीतीपोटी तोही पळून बाहेर आला. एकच स्पर्धक आहे. गावकरी मात्र आता एकट्याची वाट बघताय. अर्धा तास झाला तो आत आहे. अर्धा तास झाला, 1 तास झालं तो आत आहे. ज्या गावकऱ्याने उत्साहाने त्याला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून, त्या गावकऱ्यांचे चेहरे आता पडायला लागले, सुकायला लागले. जो आवाज मोठ्याने होता, जाऊ नका बाळांनो तुमच्या पाया पडतो, तो आवाज आता लहान झाला, कानातल्या कानात कुजबुजू लागला. म्हणत होतो रे नका पाठवू रे या चिपडीला, म्हणत होतो मी, तरी पण गेली. म्हणत होतो मी नका पाठवू त्याला आणि कुजबूज सुरू झाली. आता तो काही येणार नाही, गेला तो. 1 तास झालं तो येत नाही, याचा अर्थ त्याचा पत्ता लागणार नाही. आणि एकेकाचे पावलं जत्रेकडे परत निघायला. लोक निराश झाले, लोक हैराण झाले आणि लोक परत परतीच्या वाटेवर लागले. एवढ्यात तो पहिला स्पर्धक बोकडाला घेऊन बाहेर आला. जसा तो बाहेर आला, सगळ्यांनी जल्लोष केला, वाजागाजा केला, ढोल वाजले, त्याला उचलून खांद्यावर बसवलं आणि पूर्ण गावात त्याची मिरवणूक काढली, जत्रेत फिरवलं आणि नेऊन देवीच्या पारावर त्या गोट्यावर त्याला बसवलं. मोठे वयोवृद्ध होते, त्या चुंबितच झाले. सगळ्यांचा प्रश्न आहे, आज काय ते सांग, आज काय सांग, आज तिथं त्या कोपऱ्याला काय चालले ते सांग, आज काय होतं ते सांग. सगळ्यांचा एकच प्रश्न होता त्या ठिकाणी. तो दुसऱ्या गावचा होता, त्या गावचा होता, जत्रा बघायला आला होता तो आणि त्याचा मित्र. मोठमोठ्याने त्याला प्रश्न विचारू लागले. एवढ्यात त्याचा मित्र पळत आला आणि म्हटला, पाटील तो मुका बहिर आहे, त्याला ऐकायला येत नाही आणि बोलायला बी येत नाही. बाळांनो, खेचणारे खूप लोक असतात बरं का, खेचणारे खूप लोक असतात. प्रसंगी मुक भैरावायला शिका. कोण आपल्या हिताचं बोलतंय, कोण आपल्या संधीचं बोलतंय याला ओळखायला शिका. तो मुका होता, भैरा होता. जर तो नसता तर तोही तेव्हाच पळून आला असता. त्याला काहीच कळलं नाही गावकरी काय सांगतात, मोठी माणसं काय सांगतात, कारण त्याचं ध्येय नक्की ठरलेलं होतं, बोकड घेऊन यायचा होता.
मुका होता, बहिरा होता, म्हणून बाळांनो तुम्ही पण मुके आणि बहिरे होत चला. एक छोटीशी चारोळी